नमस्कार. प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिनी मटार कचोरी. त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागते ते आपण पाहूयात. 1 वाटी मटार घेतला आहे. कचोरीसाठी आपण ताजा मटारचा वापर केलेला आहे. तुम्ही येथे फ्रोजन मटारचाही वापर करू शकता. ताजा वाटाणा असल्यामुळे कुकरमधून एक शिट्टी देऊन घेतलेली आहे. चवीसाठी मीठ घेतलं आहे. हिरवी मिरची, आलं आणि लसूण बारीक करून घेतला आहे. आमचूर पावडर घेतलेली आहे. 1 वाटी मैदा घेतलेला आहे. फोडणीसाठी जिरे घेतलेले आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. मैद्यामध्ये सर्वात आधी आपण मीठ घालून घेऊयात. त्यामध्ये आपण 1 चमचा मोहन घालणार आहोत. मोहनमुळे आपली कचोरी खस्ता होणार आहे. हे आता चांगलं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपण पीठ चांगलं मळून घेणार आहोत. पीठ घट्ट मळायचं नाही. अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आपण सारणाची तयारी करून घेऊयात. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता फोडणीसाठी आपण जिरे घालून घेऊयात. जिऱ्याची फोडणी झाली की आता त्यामध्ये आपण बारीक केलेली हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून घेऊयात. हे चांगलं परतून झालं की आता त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत. आता आपण जे मटार घेतले आहे ते त्यामध्ये घालून घेऊयात. आता राहिलेले मसाले आपण यामध्ये घालून घेऊयात. गरम मसाला, आमचूर पावडर, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. हे चांगलं मिक्स करायचं. तुम्ही जर मटार असंच घेतला असेल तर थोडंसं पाणी घालून 5 ते 10 मिनिटं शिजून घ्यायचं. इथे आपण मटारला ऑलरेडी एक शिट्टी देऊन घेतली होती. मटारला चमच्याच्या साहाय्याने आपण मॅश करणार आहोत. अशा प्रकारे आपलं सारण तयार करून झालेलं आहे. जे पीठ आपण मळलं होतं त्याचे आपण 2 गोळे केले. त्यातला एक गोळा आता आपण लाटायला घेणार आहोत. थोडंसं इथे पिठाचा वापर करून लाटून घेणार आहोत. आपली लाटी जास्त जाड किंवा पातळ लाटायची नाही. आपली लाटी लाटून तयार झालेली आहे. आता त्यावरती थोडंसं तूप लावून घेऊयात. तूप सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरून घेऊयात. त्यावरती थोडंसं आपण पीठ पसरूयात. जी लाटी आहे त्याचा घट्ट रोल तयार करून घेणार आहोत. दोन्ही साईडचे थोडेसे कट करून आपण त्याचे समान काप करणार आहोत. एक लाटी घेतली आहे आणि हाताने अशा पद्धतीने प्रेस करायचे आहे आणि ते आता आपण लाटून घेणार आहोत. कचोरी आपण छोट्या बनवणार आहोत त्यामुळे लाट्यांची साईज आपण छोटीच ठेवली आहे. आपली लाटी लाटून तयार झालेली आहे. आता आपण त्यामध्ये तयार केलेले सारण घालून घेऊयात. अशा पद्धतीने आपण तयार केलेले सारण त्यामध्ये भरायचं आहे. आपल्याला आवडेल त्या शेपमध्ये आपण कचोरी बनवू शकतो. अशा पद्धतीने बाकीच्या पण कचोरी आपण बनवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपली कचोरी बनून तयार झालेली आहे. आता आपण ते फ्राय करून घेऊयात.
कढईमध्ये तेल गरम झालेले आहे। आता आपण तयार केलेल्या कचोऱ्या घालून घेऊयात। आपण कचोरी लो टू मीडियम गॅसवरती फ्राय करून घेणार आहोत, त्यामुळे आपली कचोरी खुसखुशीत आणि खस्ता होणार आहे। गोल्डन कलर येईपर्यंत आपण कचोरी फ्राय करून घेणार आहोत। आता राहिलेल्या कचोरी पण आपण फ्राय करून घेऊयात। अशा पद्धतीने आपली खुसखुशीत आणि खस्ता कचोरी बनवून तयार झालेली आहे। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।